राम राम मंडळी, वंदना मुंबईकडच्या ब्लॉगमध्ये तुमचा खूप खूप स्वागत आहे। चला आज गटारी आहे आणि स्पेशल आपला मटन काजू करी बनवणार आहोत। तर तुम्ही आज काय बनवताय ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा। आज इथे सकाळीच कारभारी मला अर्धा किलो मटन आणून दिलेलं आहे आणि मटन खाणारे 3च माणसं आहेत म्हणून म्हटलं अर्धा किलो खूप झालेला आहे। 4-5 पाण्याने स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं आणि मटन बाजूला ठेवून दिलं। कारभारी बोलले माझ्यासाठी चटण्यासाठी खारं पाणी करून घे। मी म्हटलं ठीक आहे। कारभारीसाठी मी इथे कुकरमध्ये शिट्टी मारून घेतलेलं खारं पाण्यासाठी। तर त्याच्यामध्ये मी लसूण टाकलं, जिरा टाकलं, सगळे खडे मसाले टाकून आणि थोडंसं सुका खोबरा घालून मी शिट्टी मारून घेतलं, कारण ग्रेव्ही पण थोडी चांगली पाहिजे खाऱ्या पाण्याची, तर त्यांना चकण्यासाठी पाहिजे म्हणून। त्याच्यानंतर मग आपलं इथे वाटण तयार करतो आता मी मसाल्याचं मटणाचं। तर इथे मी घेतलेला 1.5 कांदा, एक लसूणचा गटुडा, खूप सारा अद्रक, झणझणीत 10-12 मिरची आणि एक छटाकभर काजू। हे मी भाजून 10 मिनिटं थंड करायला ठेवून दिलेलं। त्याच्यानंतर इथे मी सगळे सुके मसाले काढून घेतलेलं। सुके मसाले मी माझ्या हिशोबाने घेतलेलं, तुम्ही तुमच्या हिशोबाने वापरू शकता। त्याच्यानंतर का मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं। कढई घेतली, कढईमध्ये तेल टाकलं, तेलामध्ये थोडीशी कस्तुरी मेथी टाकली। त्याच्यानंतर जे आपण बारीक करून घेतलेलं मिक्सरमध्ये सगळं आपलं वाटण त्याच्यामध्ये टाकून दिले। जगभराचे आपले सगळे मसाले टाकून घेतलं आणि मसाले चांगले भाजून घेतलं। 4 घरापर्यंत वास सुटत असतो, तेल सुटत तर मसाला भाजल्याच्या नंतर जे आपण इथे शिट्टी लावून घेतली होती तेच मी त्याच्यामध्ये ठेवणार आहोत। कारभारीसाठी मी ते खारं पाणी काढून घेतलेलं आहे। तेच मसाला आपला खूप छान भाजलेला आहे आणि तेल मस्त सुटलेलं आहे। तर मी त्याच्यामध्ये सगळं मटण टाकून, मुलगी बोलली की माझ्यासाठी थोडीशी ग्रेव्ही काढून घे पाणी टाकायच्या आधी। माझ्या मुलीला असंच ग्रेव्हीच आवडते, तिला पाणीवाला आवडत नाही, तिच्यासाठी पण काढून घेतलं। मग आपल्याला लागते तेवढं मी आपल्या हिशोबाने पाणी टाकून घेतलेलं, तुम्ही तुमच्या हिशोबाने करू शकता। मटण करी तुम्हाला आवडली का मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आज तुम्ही गटारीचं स्पेशल काय खातात ते पण नक्की कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।